उशीर झाला. हो आई, उद्या माझा वाढदिवस आहे ना, तर उद्या मी सुट्टी घेतली. सर्व कामे संपवून आज मला त्याच्यासाठी उशीर झाला. बरोबर, ठीक आहे. तू हातपाय धुवून घे, मी तुला काहीतरी खायला करते. काय खाशील तू? अगं आई, तुला माहिती आहे ना मला शिरा आवडतो, ते पण तुझ्या हाताचा. ओके ओके, ठीक आहे. मी तुला शिरा बनवते. तू हातपाय धुवून घे लवकर. In the opinion of His Majesty's government, the time has come for responsibility for the governance of India. अरे वा, लाडक्या मुलासाठी त्याचा फेवरेट शिरा कसा वाटतं? काय रे बाळा, अभ्यास का चाललाय तुझा? शेवटचं वर्ष आहे ना, अभ्यास करता दिसत नाही तू. अरे दिवसभर त्याचं कॉलेज आणि संध्याकाळी पार्ट टाइम जॉब. त्याला वेळ तरी असतो का अभ्यास करायला? आणि आपण तरी कुठे असतो दिवसभर त्याचा अभ्यास घ्यायला? हो ग, आता खरं त्याला आपली गरज आहे. काय रे बाळा, जमते ना तुला सगळं? तू जास्त ताण नको घेऊस. आई, बाबा, मी करतोय. बरं बाळा, मी काय सांगते ते नीट ऐक. खूप अभ्यास कर, खूप मोठा हो आणि कोणतीही वाईट संगत स्वतःला लावून घेऊ नकोस. आणि बाळा, किती काळजी करतोस आमची, आता स्वतःवर पण लक्ष दे. आई, बाबा, तुम्ही आज असे का बोलतात? तुम्ही कुठे मला सोडून जाणार आहे? अगं, अशी काय करतेस? ऋतिक आपला मुलगा आहे, तो हुशार आहे आणि समजूतदार सुद्धा आहे. ऋतिक, उशीर बघ किती झाला. तुझ्या आईचा इमोशनल ड्रामा चालवण्याच्या आधी जा, चुकून जा. अगं, तू अशी काय करते? आता आपली जाण्याची वेळ झालाय. अहो पण आपलं वृत्ती. माहिती आहे मला, पण आता इकडे आपण एक क्षणही थांबू शकत नाही. आई, बाबा, आज आई बाबांना जाऊन 2 महिने झाले. त्यांचा विना हा माझा पहिलाच वाढदिवस. जेवणाची होणारी गैरसोय, माझा अभ्यासात न लागणारा लक्ष आणि आयुष्य जगण्यासाठी चाललेला संघर्ष आणि पैशांची चणचण हे आईबाबांनी ओळखलं. होते तेव्हा त्यांना खूप उलट बोललो, पण आता ते समोर नाहीत. खरंच आई बाबा, आज तुमची खूप आठवण येते.
काय रे, कॉलेज आहे का तुला आज? हो ताई, जायचं उशीर झालाच. बरं ऋतिक, एका मुलाच्या आवडीचा शिरा दिलायस डब्यात. आई बाबा गेल्यापासून शेजारची ताईच माझी काळजी घेते. ही पण आईपेक्षा कमी नाही.